शूर आम्ही हवलदार आम्हाला काय कुणाची भीती शूर आम्ही हवलदार आम्हाला काय कुणाची भीती. नमस्कार दादा. अशा जागी पोस्टिंग करून घेतलंय जिथं कुणी कंप्लेंटच करायला येत नाही, मग कशाला कुणाची भीती. हवलदार आम्हाला काय कुणाची भीती. गेला कुठं गावाना शोध्या बिगर रावणा खरं नाही खोटं नाही खाजवा तुम्ही खाजवा की आता बाई म्हणते तर खाजवायची. नवरा शोधाया डोकानी नवरा शोधाया डोकानी नवरा शोधाया डोकानी. वा 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 वा. पोस्टिंगचा पहिला दिवस आहे आणि पोलीसचं चिकन कस्टमर आले. या बाई पोलीस स्टेशन. क्या बात आहे. बाईचा बॅलन्स बघितला का? ठेवली सात त्यावर ठेवली परत. जबरदस्त. माझा झालाय थोडासा प्रॉब्लेम. मी येऊ का आत? पोलीस स्टेशनचा उंबरटा वलांडताना नाव घेणारी जगातली पहिली बाई बघतोय मी. या बाई या आत या. क्या बात आहे. बाई काय नाव काय म्हणलं तुमचं? नाव घेण्याचं आहे मला छंद त्याला लागत नाही कारण. चांगला छंद आहे. तुम्ही आपली संस्कृती जोपासताय. चांगला छंद आहे. नाव घेण्याचं आहे मला छंद त्याला लागत नाही कारण. आणि पिझ्झा बर्गरच्या या जमान्यात हरवत चाललंय तूप भात आणि वरण. खरंय बाई तुम्हाला सांगतो मी. खरंय घरात तांदूळ मी भरतो, डाळ मी भरतो, पण तोंडाला वरण भात लागत नाही माझ्या. काय सांगता? शपथ. 24 तास ड्युट्या असतात. म्हणजे सण वार उत्सव तुमचे होतात, पण बंदोबस्ताला आम्ही 24 तास उभे. दादा एक मिनिट. काय करते मी गरम गरम वरण भाताचा कुकर लावला. हे पोलीस स्टेशन आहे ना? हा मग खा तुम्ही बिंदास खा. थोडा भात घाला अजून. भात घेऊ गरम गरम पोटभर. जबरदस्त. काय गौऱ्या थापायला आला काय? बाई पोलीस स्टेशन आहे इथं, नीट वागायचं सांगून ठेवतोय. हा सांगा. नाव काय तुमचं? तुलसीबाई. शेंगदाण्याची केली उसळ त्यात घातली वाटाणे. मस्त लागतं. शेंगदाण्याची केली उसळ त्यात घातली वाटाणे. स्वतःच नाव घेते गातू उखाणे. काय म्हणलं बाई? गातू उखाणे. उखाणे गाऊ आपल्याला काय? अरे शेंगदाण्याची केली उसळ आणि त्यात घातले वाटाणे. आणि येऊ कशी कशी मी नांदायला हो. येऊ कशी कशी मी नांदायला. अरे तू काय डोक्यावर पडली का बाई? नॉर्मल माणसासारखं वागा ना. पोलीस स्टेशन आहे ना हे. जरा नॉर्मल वागा. नाव सांगा आणि तुमचं. सांगितलं ना. काय? गातू उखाणे. गायत्री तुकाराम उखाणे. गायत्री तुकाराम उखाणे. बाई उखाणे आडनाव आहे म्हणून सगळं उखाण्यात बोलायची गरज नाही बाई. प्रॉब्लेम काय? 7वा वेतन आयोग आला वाढला महागाई भत्ता. अफवा आहे बाई. आता एरियर्स मध्ये आल्यावर बघूया काय होते. आलं खरं. बोला तुम्ही पुढे बोला. प्रॉब्लेम सांगा. 7वा वेतन आयोग आला वाढला महागाई भत्ता. 2 दिवस झाले तरी यांचा नाही पत्ता हो. यांचा नाही पत्ता. तुमच्या झिपऱ्याचं प्राइस काय? मिसिंग केस आहे. मिसिंग म्हणलं मिसिंग केस आहे. मिसिंग झालेल्या माणसाचं नाव सांगा. हे सतीश झा बाजूला व्हा वगैरे. तुम्ही बाजूला व्हा. मी माझ्याकडे नीट बघा. चुकीला माफी नाही. सांगता येते बघतोय बोला. बाई ही रांगोळी गेट वर काढायची. इथं कुठं? नीट बघा हो. मर्डर.
अच्छा अच्छा रम्मी कसा ए! काय करताय हे काय तुमचं नीट बघा ना. हो बरं चुकले इकडे. बाई न्यू इयर संपून आता न्यू इयर नवीन आला, आता व्हॅलेंटाईन डे, आता कुठं चकल्या पाडताय तुम्ही? अहो चकल्या नाही पाडत आहे हो, नीट बघा ना. ऐका, अंगणात पेरले पोतभर गहू. वा सगळे झाले, हे असे फायदा झाले आता इथे. बाई तुम्ही गहू जर हे असे पेराल तर पीक कसं उगवल असं? हो मॅडम फायदा झाले. अंगणात पेरले पोतभर गहू. हा लिस्ट आहे मोठी, I know. आता कुणाकुणाचं नाव घेऊ? बाई कुठली दिसली? बाई मिशिंग झालेल्या माणसाचं तेवढंच नाव सांगा पटकन. तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार करते वाकून. केलंच पाहिजे, माणूस रिटायर झाला म्हणून काय झालं, मोठा माणूस आहे, केला पाहिजे. तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार करते वाकून. हा आणि तुकाराम रावांचं नाव घेते 5 गडी राखून. 12 मारले ते कुठे बाई गेले? 5 गडी नाही तरी 5 तरी काय IPL ची आजची टीम लावली का? बाई ऑन ड्युटी ऑफिसर डायरेक्ट आत टाकीन. कुत्र्यात कुत्रा सेशन कुत्रा आईची कुत्रा असं करत नाही बाई. असं करत नाही. मी 2 वर्ष डॉग स्क्वॉडला होतो, मला विचारा ना. कसं काय बाबा? हे बघा पण यार मॅडम नीट करा ना बाई. हे बघा अरे तू पाय वर करा ना. एकदा दाखवता का परत? साडेवर करा. हे गावठी कुत्रे चालवून घेईन मी, पुढे बोला तुम्ही. थँक्यू वेलकम. आय डोंट नो. कुत्र्यात कुत्रा आलचं. कुत्र्यात कुत्रा सेशन कुत्रा. आणि तुकाराम रावांनी घातलंय माझ्या गळ्यात मंगळसूत्र. अच्छा म्हणजे मिशिंग झालेल्या माणसाचं नाव तुकाराम आहे तर. बाई आता नीट नॉर्मल माणसासारखे पटापटा उत्तर द्यायची इन्व्हेस्टिगेशन सुरू होते. हा? सांगा माणूस कुठं गेला असेल, कुणावरती संशय, काय व्यसन दिसन, माणसाला पटापटा बोला. इवल्या 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 हरणाचे इवले इवले पाय. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय. तुकाराम राव आणि महाराजांनी दारू पिऊन पडले की काय? पडलो मी इथेच. बाई तुमच्या गाण्याचं जर हे असं मीटर असेल तर जगातला कुठला बी नवरा थर्रा पिऊन गटारात पडणार नाही की काय? इवल्या इवल्या तुला लय वाजवायची खास नाही, बोट चालवतात त्याची. एका पोलीस स्टेशनात घालतो तुला बघतो मी काय. याचं बघा ना माझ्या केसचं. ऐका तुम्ही नीट नॉर्मल माणसासारखं बोला, कळलं? दारूचे व्यसन होतं माणसाला. आणि कसलं व्यसन होतं? शिड्यावर शिड्या 32 शिड्या. स्ट्रॉंग शिड्यांचं व्यसन. रात्रभर बघायचे. हा? अहो म्हणजे शिड्या हो, म्हणजे हे पायऱ्या आपले जिने असतात ना चढायचे. हा ते वेगळंच व्यसन आहे. शिड्यावर शिड्या 32 शिड्या. तुक्यावर बिड्या आणि मी लावते काड्या. हो तुम्ही काय अरे थांब ना बाई. तू बाई जरा नॉर्मल माणसासारखं वागा ना. पोलीस स्टेशन आहे ना बाई. हे कसं वाटतंय, कसं वाटतंय तुम्ही? ठीक आहे ठीक आहे. हा कळलं, पिढ्यांचं व्यसन होतं. माणसाचा काय फोटो बिटो आणला असेल तर दावा. 40च्या वर गेले तापमान, उकाळ वाढलाय फारच. थंडीन गारठून माणूस मरतोय. बोला पुढं. 40च्या वर गेले तापमान, उकाळ वाढलाय फारच. हा तुकारामरावांची प्रतिमा आहे माझ्या हृदयात, मग फोटोची काय गरज? फोटो मागितला तर म्हणते प्रतिमा आहे. कुठे आहे प्रतिमा? हृदयात. बाई आपण एक काम करूया, आपण इथे जवळच्या हॉस्पिटलला जाऊया आणि तुमच्या हृदयाची एंजिओग्राफी करूया आणि त्याच्यावरनं शोधूया की माणूस कसा आहे. चालेल काय? चालेल. अरे आम्ही काय जादूगार आहे का? पोलीस आहे. माणूस कसा शोधायचा आम्ही? काय वर्णन बिर्णन करा माणसाचं. सकाळी सकाळी वेचत होते मी कळ्या. कळ्या. ओके हा कळ्या. सकाळी सकाळी वेचत होते मी कळ्या. आणि तुकारामरावांचे दात म्हणजे दुकानाकडे फळ्या. शोरूमचा लोचा दात पुढे. करत होती वेणीफणी समोर. म्हणजे लांब केस होते त्यांची नाही हो, वेणीफणी माझी. ओके ओके. करत होती वेणीफणी समोर होता आईना. तुकारामरावांनी माझी मिठी आणि मीच त्याच्यात माईना. सडपातळ बांधा.
पुढे सांगा. रेशमी सदऱ्याला बाई ऑन ड्युटी आहे मी. रेशमी सदऱ्याला प्लॅस्टिकचं बक्कल. रेशमी सदऱ्याला प्लॅस्टिकचं बक्कल. तुकारामांना एक टक्कल आणि डोक्यात अक्कल. म्हणजे छप्पर उडालेलं आहे. हे असं वर्णनाचं दादा 1 मिनिट उठता काय? मला मारतो काय ते? तुम्ही वाईट दिसत 1 मिनिट उठता काय? काय झालं? 1 मिनिटासाठी उठता काय फक्त? होय. तुमचं नाव तुकाराम आहे का दादा? ते नाही, ते वहिनी बसण्याची शेजारी काय आता मार खायचं तसं माणूस. इन्व्हेस्टिगेशन आहे. तुम्ही जरा शांत राहा. इन्व्हेस्टिगेशन आहे. तुम्ही नाही तुकाराम ना? जस्ट मिसिंग नाही तर आज मजा होती तुम्ही. काय बोलतोय हा माणूस? तुम्ही मला कन्फ्युज करताय. पोलिसांनी कोरा 1 मिनिट, तुम्ही मला कन्फ्युज करताय. तुम्ही हे असं मध्ये बोलू नका, सांगून ठेवतोय. हा तर असं ठरलं ना, तुम्ही नाही तुकाराम उभा मुतुल्या कशाला करू? तो हसतोय माणूस. फॅमिलीच्या बाजूला बसून हसतो. मी काय करू? तुम्ही हे बघ, माणूस काय काम धंदा करायचं? आजकालच्या हिंदी पिक्चर मध्ये हिरोईनचे कपडे म्हणजे 10 सेंटीमीटर कापड. नॉर्मल लागेल. हिंदी पिक्चर मध्ये हिरोईनचे कपडे म्हणजे 10 सेंटीमीटर कापड. आणि तुकारामरावांचा बिझनेस म्हणजे तयार होममेड पापा. एक जरी उखाणा तू माझ्या पोलीस स्टेशनात घेतलास ना, हाकलून टाकून तुला इकडनं. अरे एवढा चांगला कार्यक्रम बंदोबस्त नाही एवढा. कुत्री कोणी हात सोडली? ही कुत्री, ही सुपुत्री, कुणाची तरी सुपुत्री म्हणलं मी. असंच सतत तुकाराम बोलून करायचे माझा अपमान, म्हणून घर सोडून जाण्यासाठी मी 2दा बांधलं होतं सामान. रोजचे घरगुती सगळे बाईने 2 वेळा घर सोडण्याचा प्रयत्न केला. सगळेजण कर्दळीच्या मनात चंडोल पक्षी लपले. अगं चंडोलीने, अगं चांडाळीने नीट बोल ना गं जरा. कर्दळीच्या मनात चंडोल पक्षी लपले आणि तुकारामरावाशी लग्न करून आयुष्यभराची दुबले. कशाला त्या बिचाऱ्या माणसाबरोबर लगीन केलंस? वाकडी तिकडी बाबूळ त्यावर बसला होला. आई बोला बाई, बोला पुढे, बोला. वाकडी तिकडी बाबूळ त्यावर बसला होला. सकाराम पाटील गेला म्हणून तुकाराम पाटील गेला. तुकाराम पाटील गेला म्हणून तुझ्या ताताने माझ्या पोलीस स्टेशनला पहिली चालती होतो इकडनं. देवगडातून आणले आंबे सांगलीचा मेवा. देवगडातून आणले आंबे सांगलीचा मेवा. तक्रार लिहून घेतल्या बगर मला म्हणतोय जाणं. बाई कृपा करी माझ्यावरी चालती हो तू. बाई कृपा करी माझ्यावरी चालती हो तू. मी गोंधळाला गोंधळ मांडला. हॅलो 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 सर, माझी बदली करून द्या गडचिरोलीला. इथं माझ्या डोक्याचा दही झाला. येडी बाई. हॅलो, पोलीस स्टेशनातून हवालदार गेला पळून. पोलीस स्टेशनातून हवालदार गेला पळून. अहो तुकारामराव, आता घ्या की इथं बदली करून. धन्यवाद.